सकल मराठा समाज खामगावच्या वतीनं आज 3 जुलै 2025 रोजी उपविभागीय अधिकारी खामगाव यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, बुलढाणा जिल्हाधिकारी बुलढाणा, जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांना जळगाव जामोद येथील स्वर्गीय पंकज देशमुख यांच्या मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याबाबतच्या मागणीचे निवेदन देण्यात आले। या प्रसंगी किशोर तेजसिंग चव्हाण, किशोर अप्पा भोसले, कल्याण गलांडे, विकास चव्हाण, स्वप्नील ठाकरे, गिरीश देशमुख, उमेश देशमुख, प्रमोद देशमुख, शशिकांत गिरी, संभाजी टाले, महेश देशमुख, विठ्ठल इंगळे, सचिन कापले, अजय पवार, सोनू तायडे, अंबादास गायगोळ, रवींद्र बोंद्रे आदी उपस्थित होते। जळगाव जामोद येथील रहिवासी स्वर्गीय पंकज देशमुख आमच्या खामगावकरांचे जावई यांचा 3 मेला त्यांच्या शेतामध्ये मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला। त्या ठिकाणी त्यांच्या शरीरावर बऱ्याच मारहाणीच्या खुणा दिसून आल्या। त्यांच्या हाताची बोटे मोडलेली दिसली, पायाला जखमा दिसल्या, संपूर्ण शरीरावर चटके दिल्याच्या आणि जाळाने जखमा झालेल्या होत्या, अशा जखमा त्या ठिकाणी दिसत होत्या। एकंदरीत त्यांचा मृत जो शरीर आहे त्याला कुणीतरी मारलं असल्याचं किंवा त्यांचा घातपात झाल्याचा संशय संपूर्ण परिसरातील नागरिकांना होता। त्या संदर्भात वारंवार त्याच्या पत्नीने, परिवाराने आणि तिथल्या सुजाण नागरिकांनी पोलीस प्रशासनाशी, तिथल्या सर्व मंडळीशी न्याय मागण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना अजूनपर्यंतही न्याय मिळाला नाही आणि त्यांच्या या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी व दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी याकरता आम्ही या ठिकाणी आता सकल मराठा समाज खामगावच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे। जर त्यांना न्याय मिळाला नाही तर आम्ही याहीपेक्षा कठोर असं आंदोलन या ठिकाणी करणार आहोत।